जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील पैलाड भागाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. उघड्या गटारी, कचऱ्यांचे ढीग, सांडपाणी आणि तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 11 मधील पांढरी परिसरात कचरा टाकू नये असा फलक लावलेला असतानाही तेथे अक्षरशः कचऱ्याचा डेपो तयार झाला आहे. गटारांमध्ये प्लास्टिक, बांधकामाचा कचरा आणि गाळ असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. अमळनेर पारोळा मुख्य रस्त्यालगतचा नाला पूर्णतः तुंबलेला असून उकिरड्यावर मेलेली जनावरे पडलेली दिसतात. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. पैलाड भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह, पाणी आणि वीज हे नसल्याने बंद अवस्थेत आहे. दरवाजे तुटलेले, परिसरात गवत झुडपे वाढलेली आणि सर्वत्र घाण पसरलेली आहे. शिवाजीनगर चौकातील नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना तब्बल 20 वर्षांपासून बंद आहे. जीर्ण इमारतींमुळे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे आणि नागरिकांना लहान लहान उपचारांसाठी दूर जावे लागत आहे. 80 फुटी रस्ता झाडांच्या विळख्यात अडकला असून सांडपाणी थेट रस्त्यावर साचत आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. अंगणवाडीची इमारतही भग्न झालेल्याने भाड्याच्या खोलीत शिक्षण सुरू आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. आम्ही खरोखर अमळनेरचे करदाते नागरिक आहोत का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. नगरसेवक विजय कहारू पाटील यांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे यांनी 8 दिवसात साफसफाई आणि दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही संबंधित ठिकाणी पथक पाठवून कारवाई करण्याचे सांगितले आहे. मात्र घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम कधी दिसणार, हा प्रश्न पैलाडवासियांना सतावत आहे. आता प्रशासन ठोस पावले उचलते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.